महत्वाचा दिवस आहे, खूप आशीर्वादाचा दिवस आहे आणि जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास. तर काढूया मध्य शुभवर्तमान 21 अध्याय 1 ते 11 वचन. ते यरूशलेम आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे एकवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळली, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवे. संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरी आणून त्यांनी त्यावर आपली बसरी घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपली बसरे वाटेवर पसरली, काही झाडाच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवाद, उद्भरोगी होसान्ना. तो यरूशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोक समुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर या वचनाकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊया. काय घडलं आहे तर परमेश्वर देवाच्या लोकांनो की येशू जसं जैतुनाच्या डोंगराजवळ आला, तिथं आल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे की जा समोरच्या गावामध्ये आणि त्या ठिकाणी एक गाढवी बांधलेली असेल, तिच्या शेजारी एक शिंगरू असेल तर ते सोडून आणा. आणि जर कुणी विचारलं की कुठे घेऊन जात आहे तर सांगा प्रभूला याची गरज आहे. आणि ते गाढवीचं शिंगरू ते घेऊन येतात. येशू त्याच्यावर बसतो, त्याच्यावरती ते शिष्य आपले कपडे टाकतात आणि बाकीचे लोक वाटेवरती कपडे आथरतात आणि मग जे शेजारी ज्या झाडं आहेत त्या झाडाच्या डहाळ्या तोडतात आणि जोरात जोराने घोषणा देऊ लागतात की होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. तर या शास्त्र भागामध्ये जर आपण बारकाईने लक्ष दिलं, या वचनाकडे आपण लक्ष दिलं तर खूप महत्वाच्या गोष्टी या शास्त्र भागामध्ये आहेत. तर त्यामध्ये आपण पाहतो की सगळ्यात आधी येशू त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांना सांगत आहे की जा आणि समोरच्या गावामध्ये जे गाढवी आहे तिच्या शेजारी शिंगरू आहे तर ते सोडून घेऊन या. आणि मग जर कोणी विचारलं तर सांगा की प्रभूला त्याची गरज आहे. पहा, यरूशलेमेमध्ये तो येत आहे. आज यरूशलेमेमध्ये त्याचा प्रवेश होत आहे. याच्या आधी तो कित्येक वेळेस यरूशलेमेमध्ये आलेला आहे. याच्या आधी कित्येक वेळेस यरूशलेमेमधून तो आता गेला आहे. प्रत्येक वेळेस सणाला तो यरूशलेमेमध्ये हजर राहिला आहे. पण आता जे यरूशलेमेमध्ये तो जात आहे हे जाणं त्याचं विशेष आहे. मग जात असताना आता ध्यान द्या की समोरचं जे गाव आहे त्या गावामध्ये एक शिंगरू, एक गाढवी बांधलेली आहे आणि तिच्या शेजारी एक शिंगरू आहे. हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे. आता पहा, कित्येक दिवसांपासून येशू ख्रिस्त अनेक इतर गावांमध्ये होता आणि आता पुन्हा यरूशलेमेमध्ये येत आहे. तर या गावामध्ये आता येशू गेलेला नाहीये, पण ते शिंगरू तिथं बांधलेलं आहे, ती गाढवी तिथं आहे आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती विचारेल आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं हे त्याच्या शिष्यांना तो सांगत आहे. मग आता त्या ठिकाणी ती गाढवी आहे, ते शिंगरू आहे हे येशूला कसं माहिती आहे तर निश्चित तो देव आहे हे या ठिकाणी सिद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आहे, तो भविष्य पण जाणतो आणि तो वर्तमान पण जाणतो. आता कुठं काय घडत आहे, कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे देखील त्याला माहिती आहे. आणि आता यानंतर काय घडणार आहे हे देखील त्या येशूला माहिती आहे. हालेलुया. काय घडत आहे हे पण माहिती आहे आणि काय घडणार आहे हे पण माहिती आहे. मग हे कोण जाणू शकतो? हे प्रभू परमेश्वरच जाणू शकतो. हालेलुया. आणि म्हणून आता या ठिकाणी आपण पाहतो की तो देवाचा पुत्र आहे, तो परमेश्वराने पाठवलेला आहे, परमेश्वराचा पुत्र आहे हे तो या ठिकाणी सांगत आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे की जा आणि ते शिंगरू सोडून आणा.
आणि जर तुम्हाला विचारलं तर सांगा प्रभूला याची गरज आहे. आता प्रभूला या शिंगराची काय गरज आहे? येशूला या शिंगराची काय गरज होती? तर निश्चित परमेश्वराच्या लोकांना येशू विषयी, येशूचा या यरुशलेमेतल्या प्रवेशाविषयी आणि येशू ख्रिस्त जे काही आपलं स्वतःचं समर्पण अर्पण त्या ठिकाणी वधस्तंभावर करणार आहे आणि त्याचा प्रवेश कसा होणार आहे याच्याविषयीचं वर्णन संदेश त्याच्या ग्रंथामध्ये आधीच लिहिलं नव्हतं. जसं जखर्याचं पुस्तक आहे आणि जखर्याच्या पुस्तकामध्ये 9 अध्याय आणि 9 वचनामध्ये आपण पाहतो. वाचूया 9 अध्याय आणि 9 वचन. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, यरुशलेमेच्या कन्ये गजर कर, गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे. तो लीन आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावरती, शिंगरावर बसून येत आहे. म्हणजे शिंगरावरती बसून तो येत आहे. हालेलुया. मग आता ही हजारो वर्षाची जी भविष्यवाणी आहे, येशू ख्रिस्ताच्या आधी साधारण 500-550 वर्ष आधीची ही भविष्यवाणी आहे. मग ही भविष्यवाणी पूर्ण व्हावी, देवाचं वचन पूर्ण व्हावं, म्हणून आता ते वचन पूर्ण करण्यासाठी काही विशेष गोष्टींची आवश्यकता आहे आणि गरज त्या ठिकाणी आहे. त्याच्यातली एक गरज आहे ती गाढवी आणि त्या गाढवीचं शिंगरू. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, देव ज्यावेळेस योजना तयार करतो त्या योजनेमध्ये परमेश्वर देव अनेकांना सहभागी करून घेतो. जसं या सृष्टीवरती सुवार्ता सांगण्यासाठी, या सर्व सृष्टीवरती सुवार्ताचा प्रसार करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त देवाचं राज्य याच्याविषयी सांगण्यासाठी परमेश्वराने आधीच त्याच्या शिष्यांना 12 शिष्यांना विशेष करून निवडून घेतलं आणि त्याच्याबरोबर आणखीनही जे शिष्य होते, काही त्याच्यामध्ये जे उघड आपल्याला समोर दिसत नाही परंतु खरोखर त्यांनी स्वतःला येशूचे अनुयायी म्हणून घोषित केलं, असे अनेक शिष्य ज्यांना परमेश्वराने आधीपासून निवडून घेतलं. आजही अनेक लोक सेवा करत आहेत, आजही अनेक लोक देवाचं वचन सांगत आहेत आणि हजारो वर्षांपासून हे लोक सांगत आलेले आहेत. मग ही जी निवड आहे ना, ही निवड पण परमेश्वरापासून आहे, त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी, त्याची योजना पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. मग त्या योजनेचा भाग ही गाढवी देखील आहे. हालेलुया. आणि म्हणून आता परमेश्वराच्या लोकांना त्या ठिकाणी वचन सांगते की या गाढवीच्या किंवा या शिंगराच्या त्या ठिकाणी त्याला घेऊन येण्याने आणि येशू ख्रिस्त त्याच्यावर बसल्याने ती जखर्याची भविष्यवाणी त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि यावरून हे सिद्ध होत आहे की तो परमेश्वर देव खरा आहे आणि त्याचा शब्द तो खरा करतो. हालेलुया. त्याचा शब्द ना शब्द खरा आहे. आणखी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ते आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की त्यांना म्हणा की प्रभूला त्याची गरज आहे. ती गाढवी शिंगरू सोडा आणि म्हणा की प्रभूला त्याची गरज आहे. आता या ठिकाणी प्रभूला त्याची गरज आहे असं सांगा. प्रभू म्हणजे मालक. प्रभू म्हणजे कोण? प्रभू या शब्दाचा अर्थ आहे मालक. प्रभू या शब्दाचा अर्थ आहे स्वामी. मग त्या ठिकाणी तो त्यांना सांगत आहे जा आणि त्या व्यक्तीला सांगा, स्वामीला म्हणजे मालकाला, म्हणजे खऱ्या मालकाला याची गरज आहे. याचा अर्थ काय आहे? खरंच येशू ख्रिस्ताची ती गाढवी होती का? येशू ख्रिस्ताचं ते शिंगरू होतं का? त्याचा मालक त्या गावामध्ये होता आणि त्याचा मालक त्या ठिकाणी शेजारीच राहत होता. त्यांनी ते शिंगरू त्या ठिकाणी बांधून ठेवलं. पण परमेश्वर देवाच्या लोकांना ध्यानात ठेवा, ज्या वेळेस आपण या सृष्टीचा विचार करतो, सृष्टीतल्या कणाकणांचा विचार करतो, जीव जंतूंचा विचार करतो, झाडा झुडपांचा आपण विचार करतो, सूर्य चंद्र तारे या सर्व गोष्टींचा विचार करतो, त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की याच्यातलं काहीच आपलं नाही, सगळं काही परमेश्वराचं आहे. हालेलुया. आणि सगळ्या गोष्टींवरती त्या परमेश्वराला अधिकार आहे. त्या ठिकाणी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 28 आणि वचन 18 जर आपण वाचलं, वाचूया. मत्ते 28 अध्याय आणि वचन 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना असं म्हणाला,
पृथ्वीवर आणि पृथ्वीवरती सर्व अधिकार मला दिलेला सर्व अधिकार मला दिले आहेत. बस, सगळे अधिकार मला दिलेले आहेत. म्हणजे या सृष्टीवरती काय, जर येशूला असं वाटलं की ही गोष्ट त्याला हवी आहे तर तो ती घेऊ शकतो का? कारण त्याला अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. तो या सर्व सृष्टीचा मालक आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही. जर त्याने एखादी गोष्ट ठरवली आहे की ही गोष्ट मला पाहिजे आहे, ही गोष्ट या सेवेसाठी उपयोगाची गोष्ट आहे आणि मग या सेवेमध्ये ती गरजेची आहे, तर मग ती गोष्ट घेण्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. हालेलुया. परमेश्वर देवाच्या लोकांना ध्यानामध्ये ठेवा, जर परमेश्वराने आम्हाला निवडलं आहे त्याच्या गौरवासाठी, तर मग आम्हाला त्याची सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकत. त्याची मालकी आमच्यावर चालणार, त्याचा अधिकार आमच्यावर चालणार, त्याचा हक्क आमच्यावर चालणार आहे आणि मग त्याला नाकारण्याची हिंमत कोणामध्ये नाही, त्याला नाकारण्याची ताकद कोणामध्ये नाही. कारण तो खरा मालक आहे, तो खरा वारीस आहे या सर्व गोष्टींचा. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी तो हक्काने म्हणतो जा, पूर्ण हक्काने त्या ठिकाणी तो सांगतो जा आणि ते शिंगरू सोडा आणि घेऊन या आणि सांगा प्रभूला त्याची गरज आहे. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, या सृष्टीवर त्या गाढवाला ज्याने विकत घेतला असेल, तर त्या गाढवाच्या मालकाची, या सृष्टीवरच्या मालकाची देखील हिंमत झाली नाही की ते येशूला नाकारावं की कोण मालक आणि कोण आहे आणि मी कोणाला देऊ, मी मालक आहे, मी स्वामी आहे, माझा स्वामी कोणी नाही, हे म्हणण्याची हिंमत त्या व्यक्तीमध्ये झाली नाही. कारण परमेश्वर देवाच्या लोकांना ज्यावेळेस देव ठरवतो, एखादी गोष्ट देव निश्चित करतो, तर त्या गोष्टीला रोखण्याचं, टोकण्याचं, अडवण्याचं सामर्थ्य या जगामध्ये कोणाला नाही. आणि म्हणून प्रभूच्या लोकांनो ध्यानात ठेवा, ज्यावेळेस आता हे लोक त्या ठिकाणी त्या शिंगराला घेऊन त्या ठिकाणी आले, जसेच ते घेऊन आले, मग आता त्यांनी आपले जे कपडे आहेत, शिष्याने आपले कपडे त्या गाडीवर, त्या शिंगरावरती टाकले आहेत आणि सर्व लोक रस्त्याने कपडे आथरत आहेत, आपल्या अंगातले कपडे काढून ते आथरत आहेत आणि मग शेजारच्या ज्या फांट्या आहेत, डहाळ्या आहेत, झाडांच्या त्या तोडत आहेत आणि मोठ्याने घोषणा देखील देत आहेत. याचा काय अर्थ आहे? तर याचा अर्थ सरळ आहे. ज्यावेळेस एखादा प्रतिष्ठित व्यक्ती येतो, त्या काळामध्ये तशी प्रथा होती, जर राजा येत असेल तर राजाच्या समोर पाय घाड्या टाकल्या जातात आणि त्या राजाच्या नावाच्या घोषणा दिल्या जातात आणि हा त्या राजाचा सन्मान असतो. त्या राजाला सन्मानित करण्याची ही प्रथा आहे. मग आता या ठिकाणी परमेश्वराच्या लोकांना, जसं येशू ख्रिस्त यरुशलेमेच्या दिशेने आता त्या शिखरावर बसून निघालेले आहे, लोकांनी त्या शिखरावरती आपले कपडे टाकले आणि रस्त्यांनी देखील आपले स्वतःचे कपडे त्यांनी काढले आणि रस्त्यावर ते टाकू लागले आणि डहाळ्या तोडून ते टाकू लागले. या ठिकाणी प्रभूच्या लोकांना हे काय घडत आहे, तर हे लोक त्या परमेश्वराला राजा म्हणून घोषित करत आहेत, त्या परमेश्वराचा, त्या येशू ख्रिस्ताचा ते सन्मान करत आहे आणि ते जाहीर करत आहे, आमचा राजा येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा राजा, आमचा प्रभू, आमचा मालक येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते मोठ्या मोठ्याने घोषणा पण देत आहे की यस, आमचा राजा येशू आहे. आणि ते होसाना, होसाना नावाचा गजर करत आहे. होसाना या नावाचा अर्थ आहे, होसाना म्हणजे मुक्ती, मुक्ती देणारा, मुक्तीदाता. हालेलुया. सुटका. तर या ठिकाणी ते सांगत आहे की आमचा मुक्तीदाता, आमचा सुटका करणारा, पापापासून सोडवणारा आमचा स्वामी, आमचा मालक येशू आहे, आमचा राजा येशू आहे, जो आम्हाला पापापासून सोडवणार आहे, जो आम्हाला या पापाच्या बंधनातून मोकळं करणार आहे, या पापाची क्षमा आम्हाला देणार आहे. आणि हे निश्चित आहे परमेश्वर देवाच्या लोकांना. आता थोडक्यामध्ये या ठिकाणी जसं त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये आणि त्या भागामध्ये राजा आहे, त्या ठिकाणी जो भौतिक राजा आहे तो राज्य करत आहे, परंतु आता
या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला देखील ते राजा म्हणून घोषित करत आहे. मग येशूचं राज्य कुठं आहे आणि ते राज्य कुठलं होतं ज्याची घोषणा हे लोक करत होते? ते खरंच कुठेतरी राजवाड्यात नेऊन येशू ख्रिस्ताला राजगादीवर बसवत होते का किंवा बसवणार होते का? तर अजिबात नाही. तर परमेश्वर देवाच्या लोकांनो, या ठिकाणी ही घोषणा होती आत्मिक राजाविषयी. हालेलुया. आत्मिक राजा सणाची ही घोषणा होती, आत्मिक राज्याची ही घोषणा होती. आणि ही घोषणा करण्यामागे देखील बायबलचा इतिहास आहे. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर देवाने हा लेख लिहून ठेवलेला आहे, वचन लिहून ठेवलेलं आहे. आणि ही घोषणा किंवा या पायघड्या किंवा या ठिकाणी राजा म्हणून घोषित करणं हा त्या वचनाचा एक भाग आहे. त्या भविष्यवाणीची पूर्णता करणारा हा भाग आहे. वाचूया त्या ठिकाणी यशायाचं पुस्तक अध्याय 9 आणि वचन 6. यशाया अध्याय 9 आणि वचन 6 आणि 7. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, समर्थ देव, सनातन पिता, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार, व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून, तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील, त्याचे साम्राज्य चालवील. आणि तेथून पुढे ते सर्व काळ, आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ, न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल. व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नाही. हे सिद्धीस नाही. या ठिकाणी बायबल सांगते की देवाचा आवेश, देव आवेश आहे हे वचन पूर्ण करण्यासाठी. देव आवेश आहे या ठिकाणी त्या राजाला पाठवण्यासाठी, ते आध्यात्मिक राज्य प्रस्थापित करण्यासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी तो राजा पाठवणार आहे. आणि तो आवेश आहे या गोष्टीसाठी. आणि आता त्याचा तो आवेश हे वचन पूर्ण करत आहे. या ठिकाणी या वचनाची, या भविष्यवाणीची ही पूर्णता आहे. हे लोक येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी शिंगरावर बसवत आहे आणि त्या ठिकाणी पायघड्या टाकत आहे आणि त्याच्या नावाच्या घोषणा देत आहे. असं तुम्ही कधीच पाहिलं नसेल की स्वतःचे कपडे काढून कुणी कुणाचा सन्मान करत असेल, रस्त्यावर आतरून त्याच्यावरून चालण्यासाठी त्या व्यक्तीला विनंती करत असेल. ही इतिहासामध्ये घडलेली ही फार अलौकिक घटना आहे, खूप महत्वाची घटना आहे की लोक स्वतःचे कपडे काढून त्या ठिकाणी रस्त्यावरती अंतरत आहे. असं कधी होऊ शकत नाही. होईल का असं? आता परमेश्वराच्या लोकांना ध्यानामध्ये ठेवा. लोक एकामेकाचे कपडे फाडतील, एकामेकाचे कपडे काढतील, दुसऱ्यांचे उतरवतील, परंतु स्वतःचे कपडे कधी काढणार नाही, स्वतः कधी झळ सहन करणार नाही, स्वतः कधी ते उघडे होणार नाही. परंतु परमेश्वराच्या लोकांना आता या ठिकाणी लोक प्रभू समोर आपले कपडे काढून टाकत आहेत. आज त्यांना ही गोष्टीची जाणीव झाली आहे की आमच्यापेक्षा, आमच्या या कपड्यांपेक्षा मौल्यवान काहीतरी आहे, कोणीतरी आहे, आणि तो आहे येशू. मग आमचा आणि आमच्या या कपड्यांचा काय मोल आहे? ते लोक स्वतःला त्या ठिकाणी येशूच्या समोर सादर करत आहे. यामागे हेच कारण आहे की त्यांना कळालं आहे उद्धार करता, त्यांना कळालं आहे तारण करता, त्यांना कळालं आहे येशू कोण आहे, त्याचं मोल काय आहे हे त्यांना कळायला आहे. आणि म्हणून आपले कपडे काढून ते त्याच्या वाटेवरती आदरत आहे, डहाळ्या तोडून त्या ठिकाणी त्याची घोषणा ते करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच तो आजही दीन, दुबळे, लाचार, विधवा, त्या ठिकाणी थकलेले, रजलेले, गाजलेले या सर्व लोकांच्या मनावरती तो राज्य करत आहे. आजही ते लोक त्याच्याकडे येत आहे आणि त्याच्या नावाची घोषणा करत आहे आणि ते आशीर्वादित होत आहे. आज तुम्ही श्रीमंताकडे पहा, ते म्हणतात आम्हाला देवाची गरजच नाहीये, आम्हाला काय गरज आहे येशूची, आम्हाला काय गरज आहे देवाची, आमचा पैसा देव आहे, आमच्या मागे एवढा मोठा पाठिंबा आहे आणि मग आम्हाला देवाची गरज नाही. गरज नाही ना बाबांनो, तिकडेच थांबा.
हालेलुया. आणि मग परमेश्वर देवाच्या लोकांना दीन दुबळे बिचारे त्या ठिकाणी पिडलेले रचलेले गाजलेले येशूकडे येत आहे आणि ते अनुभव घेत आहे आणि आनंदी होत आहे. या ठिकाणी अनेक लोकांच्या समस्या प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवल्या. त्यांच्या विश्वासावरून त्यांनी केलेल्या प्रार्थना, त्यांनी केलेल्या विनंत्या या पाहून देवाने त्यांना उत्तर दिले. अनेक असे लोक या ठिकाणी आहे की त्यांच्या जीवनात देवाने अद्भुत कार्य केलेले आहे. आणि तुम्ही पहा बाहेर जे लोक आहेत ते आजही तरसत आहेत आणि त्यांना तरसवण्यामागे आहे त्यांची श्रीमंती, त्यांना तरसवण्यामागे आहे त्यांचा मोठेपणा, त्यांचे पद. ते त्यांना येशूकडे येऊ देत नाही. ते स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या हिमतीवरती, मनुष्यावरती ते अवलंबून राहतात. त्या ठिकाणी इर्मयाचं पुस्तक आणि त्याचा 17वा अध्याय आणि 5 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की जे लोक मनुष्यावर भिस्त ठेवतात, ज्यांनी मनुष्याला आपला बाहू बनवला आहे आणि ज्यांची मन, ज्यांची अंतःकरण परमेश्वरापासून फिरली आहेत, ते श्रापित आहेत. आणि पुढं त्या ठिकाणी 7 वचनामध्ये असं म्हटलं आहे की ज्यांची भिस्त, ज्यांचा विश्वास परमेश्वरावर आहे, ज्यांचा भाव विषय परमेश्वर आहे, ते धन्य आहेत. जलाशयाच्या काठी लावलेल्या वृक्षासारखं ते होतील. त्यांची मुळे त्या जलाशयावरती, त्या जलाशयाच्या खोलवर त्या ठिकाणी जातील आणि ते फळ देण्याचे थांबवणार नाही. प्रभूच्या लोकांना, परमेश्वराच्या लोकांना धन्य आहे ते लोक आज ज्यांना येशूवरती विश्वास करता येत आहे, ज्यांना प्रभूकडे येता येत आहे, जे स्वतःला घेऊन देवाच्या चरणामध्ये येत आहे, स्वतःला लीन करत आहे, नम्र करत आहे, ते धन्य आहेत. पण आज अनेक लोक असे आहेत, जसं आपण पाहतो यरुशलेमेकडे, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस यरुशलेमेकडे पाहिलं ना तर त्यावेळेस त्याने शोक केला आणि यरुशलेमेला तो म्हटला, हाय हाय, आज तू शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरं झालं असतं. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या मोठ्या मेजवानीचा एक दाखला त्या ठिकाणी सांगतो. ज्यावेळेस तो यरुशलेमेमध्ये जातो आणि तो सांगतो की आता आमंत्रित बोलवले गेले आणि मग आमंत्रितापैकी कुणी आलं नाही. मग त्याच्या सेवकांना त्याने सांगितलं की जा मग रस्त्यावरती जे रुळे बांगडे जे इकडे तिकडे असतील त्यांना घेऊन या. याचा अर्थ काय, जे हटीवादीपणाने वागले, त्यांच्या हटीवादीपणामुळे त्यांना येशूकडे येता आलं नाही, परंतु त्यांचा हटीवादीपणा दुसऱ्यांसाठी तारण ठरला. दुसरे जे होते, दीन दुबळे होते, लाचार होते, त्या ठिकाणी त्यांचा उद्धार झाला. हालेलुया. ते प्रभूकडे आले, त्यांनी स्वतःला नम्र केलं, ते प्रभूकडे आले, ते तारण आणि उद्धार पावले. प्रभूच्या लोकांनो, ज्याही वेळेस आम्ही देवाकडे येतो, आम्ही लीन आणि नम्र होऊन स्वतःला त्या ठिकाणी सादर केलं पाहिजे. लोक त्या ठिकाणी कपडे काढत आहे, पायघड्या टाकत आहे, याचा अर्थ काय, ते स्वतःला येशू समोर लीन म्हणून घोषित करत आहे. त्याला स्वतःचा राजा म्हणून ते घोषित करत आहे, स्वीकार करत आहे आपल्या मनामध्ये की येशू तूच आमचा राजा आहे, तू आमचा प्रभू आहे, तू आमचा मालक आहे, आमच्यावरती तुझा अधिकार आहे प्रभूजी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी यशाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे, येशू विषयी ते म्हणत आहे की तो त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील आणि आजही त्याची सत्ता कायम आहे. प्रेज द लॉर्ड. ती सिंहासन दिसत नाही, तो राजा दिसत नाही, पण त्याचं काम दिसतं. हालेलुया. जोगी त्याच्या समोर येतो, जोगी त्याच्या समोर गुडघा टेकतो आणि त्याला प्रभू म्हणून हाक मारतो. बायबल सांगतं तो परमेश्वर त्याच्या जीवनामधून त्या शैतानाचे अधिकार नष्ट करतो. त्या सर्व त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अमंगल गोष्टी तो काढून टाकतो आणि तिथून पुढे त्याच्यावरती दुष्टाची नाही, शैतानाची नाही, प्रभूची सत्ता त्याच्यावर येते. तुम्ही पहा, ज्यांच्या जीवनामध्ये येशू आहे, ज्यांनी येशूला आपला राजा मानलेला आहे, त्यांच्यावरती येशूचे अधिकार आहे आणि म्हणून ते येशूच्या अधिकारामध्ये चालतात, येशूच्या नियमानुसार चालतात. म्हणून ते लबाडीपासून दूर राहतात, खोटारडेपणापासून ते दूर राहतात
पापापासून ते दूर राहतात, अमंगल गोष्टींपासून ते दूर राहतात, चोऱ्या चपाट्यांपासून ते दूर राहतात, अस्वेगिरीपासून ते दूर राहतात. कारण राजा पवित्र आहे, तो वाईट खपून घेत नाही. म्हणून त्याच्या राज्यामध्ये त्याचे नियम चालतात आणि म्हणून त्याच्या राज्यातले लोक शुद्धतेमध्ये जीवन जगतात, पवित्रतेमध्ये जीवन जगतात, शांतीमध्ये जीवन जगतात. पण आज तुम्ही पहा, ज्यांच्या जीवनामध्ये येशू नाहीये, ज्यांनी येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवलं नाही, त्यांची अवस्था तुम्ही पहा. आज अनेक असे लोक आहेत की ते वाईट वागत आहेत, लबाडीने पैसा मिळवत आहेत, एकामेकांना लुटत आहेत, शिव्या शाप देत आहेत, एकामेकांच्या विरोधामध्ये वागत आहेत, निंदा नालचकी ते करत आहेत, लबाड्या ते करत आहे, बलात्कार करत आहे, कोणी खून करत आहे, व्यभिचारी जीवन ते जगत आहेत. भाऊ भावावरती उठला आहे, सून सासूवरती, सासू सुनावरती उठली आहे आणि सगळीकडे अधोपतन, भयंकर पाप त्या ठिकाणी राज्य करत आहे, म्हणजे शैतान राज्य करत आहे. पण जिथं येशू आहे तिथं या गोष्टी नाहीये. हालेलुया. आणि म्हणून वचन सांगतं की आजही ती सत्ता, येशूची सत्ता, येशूचे अधिकार मनुष्याच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि ती सत्ता ते ओझ घेऊन, लोकांचं ओझ घेऊन, लोकांचा कळवळा घेऊन आजही येशू चालत आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्याला म्हटलं अद्भुत. अद्भुत अद्भुत म्हणजे अशा गोष्टी करणारा की ज्याच्यामुळे मनुष्य थक्क होऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्ही पहा मत्तेच्या 21 अध्याय आणि वचन 14. मत्ते 21 आणि 14. मग आंधळे आणि लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले, येशूकडे मंदिरामध्ये आले आणि येशूने त्यांना बरे केले. बायबल सांगतं की आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे आता येशूकडे आले आणि येशूने या आधीही आणि या नंतरही अशा अनेक लोकांना बरं केलं. ज्यांच्यावरती दुष्ट आत्म्याचा प्रभाव होता, परमेश्वराने त्यांना सोडवलं, येशू ख्रिस्ताने त्यांना सोडवलं. आणि असे पिडलेले लोक येशूकडे येत होते. कोणी जन्म आंधळे होते, जन्माच्या त्या ठिकाणी जसं जन्म झालं तेव्हापासून लंगडे चालत होते. अनेक अशा पीडा होत्या त्यांच्या जीवनामध्ये ज्या कुणाकडूनच सॉल्व्ह होत नव्हत्या. त्या काळातला कुठलाही वैद्य ती बिमारी, ती पीडा त्या माणसापासून दूर करण्यासाठी समर्थ नव्हते. अशा लोकांना येशूने क्षणार्धामध्ये, काही क्षणामध्ये बरं केलं, क्षणामध्ये त्या बंधनातून त्यांना मोकळं केलं. आणि लोक ज्यावेळेस या गोष्टी पाहत होते ते थक्क होत होते. म्हणून त्यांना म्हटलं अद्भुत. हालेलुया. त्याच्यासारखा कोणीच नाही. अद्भुत. त्याच्यानंतर पुढे म्हटलं मंत्री. मंत्रीमध्ये मध्यस्थी करणारा. बायबल सांगतं की देवामध्ये आणि मनुष्यामध्ये एकच मध्यस्थी आहे, एकच मंत्री आहे आणि तो आहे येशू. आम्ही पाप केलं आणि आमच्या पापामुळं देवापासून आम्हाला दूर व्हावं लागलं, परमेश्वरापासून आम्हाला दूर व्हावं लागलं, कारण तो पवित्र आहे. आणि म्हणून आता आम्ही जे बाजूला पडलेलो आहे, पापामध्ये जीवन जगणार आहे, अशा आमच्यासाठी येशू पित्याकडे मध्यस्थी करत आहे. त्याने आमच्यासाठी प्राण दिला, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं, त्याने आमच्या पापाची क्षमा आम्हाला मिळवून दिली. आणि म्हटलं आता पित्याला, पित्या आता बघ तुझे लेकरं शुद्ध झाले आहेत, आता ते पापामध्ये नाही, आता त्यांना जवळ घे. हालेलुया. आणि तो आपल्या स्वतः बरोबर आम्हाला त्या पित्या समोर घेऊन गेला किंवा घेऊन जातो. तो मंत्री आहे, देवामध्ये आणि आमच्यामध्ये मध्यस्थी करणारा मंत्री. पुढे म्हटलं सर्व समर्थ देव. हालेलुया. देवाचे सर्व अधिकार असलेला, देवाचे सर्व गुण असलेला, देवाचे सर्व स्वभाव असलेला, देवाचं सर्व सामर्थ्य असलेला, दैवी सामर्थ्याने भरलेला असा तो आहे. हालेलुया. तो बोलतो त्यावेळेस ते सर्व काही घडतं. त्याने अंजिराच्या झाडाला श्राप दिला आणि अंजिराचं झाड वाळून गेलं. तो लाजाराला म्हणला, लाजार कबरेमधून बाहेर ये. 4 दिवसाचा पूर्णपणे कुजलेला लाजार 4 दिवसानंतर जसं येशू ख्रिस्ताने आवाज दिला, आवाज देताच त्या कबरेमधून लाजार बाहेर आला. कारण तो देव आहे. हालेलुया. तो येशू देव आहे, त्याला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. समर्थ देव, सनातन पिता. सनातन पिता म्हणजे त्याच्याजवळ पित्याचं हृदय देखील आहे.
पित्याचं अंतःकरण देखील त्याच्याकडे आहे. जर आपलं लेकरू चुकलं तर पिता लगेच त्याला घरातून हुसकावून देतो का? लगेच तो त्याचा जीव घेतो का? नाही. त्याच्या चुकांना तो पोटात घेतो, तो त्याला क्षमा करतो. जसं आपण उधळ्या पुत्राविषयी पाहिलं की उधळा पुत्र आपली सर्व संपत्ती घेऊन तो दूरदेशी निघून जातो आणि सर्व त्याच्या गलत मित्रांबरोबर ती संपत्ती त्या ठिकाणी खर्च करतो. आणि मग ज्या वेळेस सर्व पैसे संपतात त्यावेळेस भयंकर त्याची परिस्थिती होती. फार डुकरं चारण्याची वेळ त्याच्यावर येते आणि खाण्यासाठी त्या ठिकाणी मुबलक त्याला भेटत नाही. डुकरं खाता तो चारा खावा अशी, त्या शेंगा खाव्या अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होती. त्यावेळेस त्याला आठवण येते की माझा बाप फार मोठ्या मनाचा आहे. माझ्या बापाच्या घरी नोकरांना पण भाकरीची रेंज लागे. माझ्या बापाच्या घरी माझा बाप कधीच कोणत्या त्या ठिकाणी नोकराला जेवणासाठी आणि भाकरीसाठी तरसवत नाही, जसं मला हा मालक इथे तरसवत आहे. जसं या ठिकाणी डुकराच्या शेंगा खाव्यात अशी वेळ माझ्यावर येत आहे. म्हणजेच पोटभर भाकर या ठिकाणी मिळत नाही, पण माझ्या बापाच्या घरी मोलकऱ्यांना भाकरीची रेंज लागे. मग त्या ठिकाणी तो म्हणतो की मी जाईल आणि माझ्या वडिलांना क्षमा मागेन. मी म्हणेन बापा मी तुमच्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केलेला आहे. मी तुमचा मुलगा म्हणून घेवायच्या लायकीचा नाही. एक मोलकराप्रमाणे मला तुमच्याकडे ठेवून घ्या. आणि त्याचा विश्वास होता की माझा बाप माझ्यावर दया करेल. त्याला भरोसा होता, कारण त्याला माहिती होतं बापाचं हृदय काय आहे. आणि जसं त्याने ठरवलं ना तसं घडलं. ज्यावेळेस तो आला आणि बापाकडे क्षमा मागू लागला, बापाने लांबूनच पाहिलं. बापाने त्याला जाऊन कवटाळलं. त्याच्या अवताराकडे पाहिलं नाही, त्याच्या दुर्गंधीकडे पाहिलं नाही. त्याच्या जे काही कपडे सगळे मळलेले होते आणि त्या ठिकाणी पूर्णपणे तो त्या ठिकाणी विद्रूप त्याची अवस्था झालेली होती. पण त्या बापाने या गोष्टी पाहिल्या नाही. त्याने जाऊन त्याला कवटाळलं, त्याचे मुके घेतले आणि सांगितलं की जा त्याच्यासाठी चांगला जागा आणा आणि मग अंगठ्या आणा, जोड्या आणा, काय 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 काय. बाप त्याच्यासाठी मोठी मेजवानी करतो. तो बाप विसरून गेला की याने काय केलं आहे. हा सर्वांसमोर माझा अपमान करून गेला आहे. या वाटा देण्यासाठी, या वाटण्या करण्यासाठी याने माझ्या संग भांडण केलेलं आहे. नाही नाही त्या गोष्टी मला बोललेल्या आहे. ना इलाजाने मला सर्व वाटायला द्यावा लागला. आणि आता ते तो घेऊन तर गेला, त्याच्यापैकी वापस तर काही आणलं नाही. सगळं खर्चून तो आलेला आहे. बापाने ह्या गोष्टी आठवल्या नाही. बाप विचार करते बाकीच्या गोष्टी धन दौलत ते असू नाही नसू, पण माझं सगळ्यात मोठं मौल्यवान धन माझं लेकरू आहे आणि ते आलेलं आहे. परमेश्वराच्या लोकांना ध्यानात ठेवा, पित्यासाठी जर मौल्यवान काही असेल तर ते त्याचे लेकरं असतात. सगळ्यात मोठं धन जर काही असेल तर ते त्याचे लेकरं असतात. म्हणून परमेश्वर देखील म्हणतो की संतती ही परमेश्वर देवाने दिलेलं धन आहे. पुढच्या पळी त्याने दिलेली देणगी आहे. मोठं धन आपले लेकरं आहेत. मग तो पिता आहे, त्याला माहिती आहे आमचं मोल. हालेलुया. त्याच्या नजरेमध्ये आम्ही फार मौल्यवान आहोत, आम्ही फार किमती आहोत. जरी आमच्या नजरेमध्ये आम्हाला काही किंमत असत नाही, जरी आम्ही म्हणतो हा मी काही कामाचं नाही, मी तर असाच आहे, मी तर टाकावंच आहे, मी तर जगण्याच्या लायकीचं नाही आणि मग मी असा आहे, मी तसा आहे. पण परमेश्वर देव आमच्या विषयी तसा विचार करत नाही. हालेलुया. त्याच्या नजरेमध्ये आम्हाला एक मोल आहे. जर ते मोल नसतं तर येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर आम्हाला वाचवण्यासाठी मेला नसता. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो तो प्रभू आहे जो आम्हाला वारंवार आजही क्षमा करत आहे. आजही आम्ही चुकतो. जरी आम्ही येशूला ओळखलं, जरी आम्ही पश्चाताप केला आणि आमचं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे, पापापासून स्वतःला दूर राखण्याचं अभिवचन आम्ही त्याला दिलेलं आहे, पश्चातापाद्वारे आमचं समर्पण आम्ही त्याच्या हातामध्ये केलेलं आहे, तरीही अधूनमधून आमच्याकडून पाप होतच राहतात. मग तो आम्हाला घालवून देतो का? आणि पाप तर जाणून बुजून होतात, काही कळत न कळत देखील होतात, तरी तो आम्हाला क्षमा करतो. तो आजही आमची वाट पाहतो, कारण पित्याचं हृदय त्याच्या जवळ आहे. दुसरं कोणी असं म्हटलं तर नाही आता एकटा क्षमा केली, आता नाही, आता चल तू तुझा वध. परंतु तो परमेश्वर आहे आणि म्हणून त्याला सनातन पिता असं म्हटलेलं आहे, कारण पित्याचं हृदय त्याच्या जवळ आहे. आणि पुढे त्याला म्हटलं आहे शांतीचा अधिपती. शांतीचा अधिपती, नाही का, ज्याची सत्ता ही शांतीवर आधारित आहे. शांतीचा अधिपती, शांतीचा निर्माण करता, शांती प्रस्थापित करणारा
त्या ठिकाणी ज्यावेळेस अलिशाला पकडण्यासाठी अनेक सैनिक येतात, त्यावेळेस त्याचा सेवक बाहेर येतो आणि पाहतो की मोठं सैन्य आलेलं आहे. त्यावेळेस अलिशा त्याच्या सेवकाला दाखवतो की त्यांच्यापेक्षा जे आपल्या बाजूने आहे ते जास्त आहे. ते कसे, तो डोंगराकडे हात करतो, त्यावेळेस आग्नीने पेटलेले रथ त्याला दिसतात. प्रेज द लॉर्ड. मोठे घोड्यांचे रथ त्या ठिकाणी दिसतात. मग परमेश्वराच्या लोकांना या ठिकाणी येशूसाठी रथ आले नसते का? येशूने एक आवाज दिला असता तर मोठा सजलेला पूर्ण रत्नांनी जडित असा पूर्ण सुवर्ण रथ उतरला असता. परंतु येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. त्याने आपल्यासाठी सवारी निवडली. ती काय होती? गाढवीचं शिंगरू. म्हणजेच काय? तो लीन आणि नम्र झाला. गाढवीकडे जर आपण पाहिलं, घोडा हा युद्धाचं दर्शक आहे, तसे गाढवी शांतीचं दर्शक आहे. मग गाढवीवरती तो बसून येत आहे, म्हणजेच तो स्वतःला लीन आणि नम्र शांतीचा दाता घोषित करत आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना त्याची इच्छा आहे की मानवाच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित व्हावी. आणि म्हणून तो आता शांती प्रस्थापित करणारा राजा म्हणून या ठिकाणी घोषित होत आहे. आणि त्या ठिकाणी आता तो गाढवावरती बसून यरुशलेममध्ये निघाला आहे. मग जसं येशू ख्रिस्त आता त्या शिंगरावरती, गाढवीच्या शिंगरावरती बसून निघाला आहे, लोकांनी पाय घड्या टाकलेले आहेत, झावल्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि घोषणा देत आहे, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. राजा म्हणून ते त्याला घोषित करत आहे. आणि जसं जसं ते पुढे जात आहे, जसं जसं येशू यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे, सगळ्यात आधी येशू ख्रिस्ताने एक गोष्ट केली. तो यरुशलेममध्ये मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने जे व्यापार चालला होता तो आधी बंद पाडला. मंदिरातला व्यापार त्याने बंद पाडला आणि तो म्हटलं की हे माझ्या पित्याचं घर प्रार्थना स्थळ, प्रार्थना मंदिर होईल असं म्हटलं होतं आहे ना. आणि मग तो मंदिराचं शुद्धीकरण त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी जे त्या व्यापारी लोक होते त्यांचे चौरंग वगैरे तर त्या ठिकाणी उलथे पालथे करून टाकतो आणि त्या ठिकाणी त्यांना हुसकावून देतो. त्या मंदिराचं शुद्धीकरण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करतो. त्यानंतर त्याच्या शिष्यांना तो शिकवतो की अधिकारांचा वापर कसा केला पाहिजे. त्या ठिकाणी अंजिराच्या झाडाला तो श्राप देतो आणि मग आल्यानंतर परत रिटर्न येत असताना ते झाड त्यांना वाढलेलं दिसतं. त्यावेळेस ते त्याला विचारतात की हे कसं. त्यावेळेस तो त्यांना शिकवतो की संशय न धरता विश्वास धरून जर तुम्ही जे काही मागाल ना ते घडल. प्रार्थनापूर्वक जे काही तुम्ही मागाल ना विश्वासाने ते घडणार. आणि मग तुमच्या विश्वासाचा, तुमच्या अधिकारांचा वापर तुम्ही कसा करावा याविषयी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिकवतो. त्यानंतर तो त्याच्यावरती यरुशलेममध्ये गेल्यानंतर अनेक आरोप देखील होतात. तू कोण आहे, मग हे जे करतो तू कोणत्या अधिकाराने करतो, अशा प्रकारचे अनेक आरोप त्याच्यावरती लावले जातात. आणि मग त्या आरोपामध्ये देखील तो स्वतःला जाहीर करतो की यस मी देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. तो जाहीर करतो, स्वतःला त्या ठिकाणी संपूर्ण घोषित करतो. या आधी तुम्ही पाहिलं की तो अनेक लोकांना म्हटलं की मला जाहीर करू नका. ज्यावेळेस एखाद्याला बरं केलं त्यावेळेस तो त्यांना म्हटलं की मला जाहीर करू नका, कारण माझी वेळ अजून आली नाही. पण आता त्यावेळेस ही योग्य वेळ आलेली आहे हे पाहून तो स्वतःला जाहीर करत आहे. आता लोकांना कळावं की मीच देवाचा पुत्र आहे, मीच तुमच्या पापाची क्षमा करण्यासाठी आलेलो आहे. जे भविष्यवाणी ज्या लिहिल्या गेल्या आहेत बायबलमध्ये, जे वचन आहे ते माझ्याविषयी आहे. आता तो त्या ठिकाणी पूर्णपणे जाहीर करत आहे, स्वतःला पूर्णपणे तो सादर करत आहे. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर तो त्याच्या शिष्यांना आणखीन बारकाईने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कशा प्रकारे मी तुमच्या सर्वांच्या पापासाठी वधस्तंभावर मरणार आहे. आणि मग तो तशा भविष्यवाण्या पण करतो, परंतु त्या द्राक्षमळ्याचा एक दृष्टांत सांगतो. आणि त्या द्राक्षमळ्याचा दृष्टांत तो सांगतो की कशा प्रकारे मालकाच्या त्या पुत्राला म्हणजे वारसाला त्या ठिकाणी मारलं गेलं. यावरून तो स्वतःच्या वधाविषयीची भविष्यवाणी तो करतो आणि त्याच्यातून हे तो सिद्ध करतो की मीच देवाचा पुत्र आहे. हालेलुया. त्यानंतर तो मेजवानीचा देखील त्या ठिकाणी दाखला दृष्टांत सांगतो आणि त्यामध्ये देखील उद्देश हा असतो की जे कठोर मनाचे लोक आहेत ते देवापासून
देवाच्या कृपेपासून कसे दूर राहतात आणि त्यांच्या हातीवादापणामुळे कसं परराष्ट्रीयांना किंवा देवाच्या वचनापासून दूर असलेल्या लोकांचा उद्धार होणार आहे. आणि म्हणून उद्धारासाठी कोणती कॅटेगरी या ठिकाणी नाही, फक्त गरजेचं आहे की तुम्ही समर्पण करावं, तुम्ही पश्चाताप करावं, त्याच्या समोर तुम्ही यावं, त्याच्या समोर लीन व्हावं. जो त्या ठिकाणी कडक हृदय घेऊन राहील, जो त्याचा स्वीकार करणार नाही, मग तो यहुदी असो नाही तर कुणी असो, तो उद्धारापासून वंचित राहील, असं या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि त्या ठिकाणी आणखी तो त्यांना जागृतीविषयी देखील शिक्षण देत आहे. पूर्ण आठवडाभर आता तो वेगळ्या वेगळ्या भेटी घेऊन, वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरती भेटी घेऊन लोकांना, शिष्यांना त्यांना जागृत करत आहे की आता हा काळाचा शेवट आहे, ही काळाची समाप्ती आहे. आता लवकरच न्याय निवाड्याचा दिवस येणार आहे, पण त्याआधी तुमच्या सर्वांच्या पापाच्या क्षमेसाठी मी वधस्तंभावर जाणार आहे. आणि म्हणून त्या दिवसाविषयी तो जाहीर करतो. आणि त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं पाहिजे, पापापासून तुम्ही कसं स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, याच्या विषयीची जागरूकता तो त्यांना सांगतो. आणि त्या ठिकाणी तो दुष्ट दास आणि त्या ठिकाणी भला दास याच्याविषयीचं पण उदाहरण तो त्या ठिकाणी देतो की जो व्यक्ती स्वतःला तयार ठेवेल, नेमलेले काम वेळेमध्ये जो करेल, तो त्याच्या नजरेमध्ये भला आणि त्या ठिकाणी चांगला दास असू शकतो. परंतु जो काळजी घेणार नाही, जो सावध राहणार नाही, जो गहाळ राहील, जो म्हणेल पाहू येईल त्यावेळेस, मग त्या 5 मूर्ख कुमारिका सारखं देखील त्यांचं होईल. त्या ठिकाणी तो लोकांना सांगत आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही 5 शहाण्या कुमारिकापैकी असावं की तुम्ही 5 मूर्ख कुमारिकापैकी असावं, तुम्ही ठरवा, तुम्ही स्वतःची तयारी करा. आणि तो लोकांना तयारी करण्यासाठी सांगत आहे. त्या ठिकाणी त्यांना जागृत राहण्याविषयी सांगत आहे. तो त्यांना न्यायाच्या दिवसाविषयी सांगत आहे की लवकरच न्याय निवाडा होणार आहे. मी आता या जगातून जाणार आहे, परंतु नंतर लवकरच परत येणार आहे न्याय निवाड्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि मग त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी तयारी देखील करतो. जसं की त्याच्या तो म्हणतो की माझ्या उत्तर क्रियेसाठी हा तेलाभिषेक आहे, किंवा ती स्त्री त्याच्या अंगावरती तेल टाकत आहे. त्यानंतर तो शिष्यांचे पाय धुत आहे. पूर्णपणे आता तो स्वतःच समर्पण करण्याची तयारी करत आहे. तो दिवस तो समोर ठेवून या सगळ्या तयारीला तो लागलेला आहे. आणि त्याच्या डोक्यात एकच आहे, त्याच्या डोळ्यासमोर एकच आहे की सर्व मानव जातीचा उद्धार व्हावा. हालेलुया. आणि ज्या उद्देशासाठी आला आहे त्या उद्देशाचा हा शेवटचा टप्पा होता. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांनो, आज आमचा राजा कोण आहे, कोणाची घोषणा आम्ही करतो, आमच्या हृदयावर कोण राज्य करतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. आज ठरवणं गरजेचं आहे की माझा राजा कोण आहे, मी कोणाचा आहे, मी कोणाची प्रजा आहे, मी शैतानाची प्रजा आहे की मी देवाची प्रजा आहे, की मी येशूची प्रजा आहे. आजच मला ठरवायचं आहे. आणि जर मी देवाची प्रजा आहे तर तो जागृत करत आहे. त्या ठिकाणी तो सावध आम्हाला करत आहे. आमची तयारी आम्ही करावी ही त्याची इच्छा आहे. आम्ही गहाळ राहू नये, आम्ही त्याच्यावर विश्वास करावा, त्याने दिलेल्या अधिकारांवर विश्वास करावा, त्याच्या बलिदानावर आम्ही विश्वास करावा, आणि आमचं समर्पण त्याला करावं, आणि त्याच्यापासून पापाची क्षमा पूर्णपणे मिळवून घ्यावी, आणि त्याच्या बरोबर हमेशासाठी आम्ही राहावं ही त्याची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या राजाला आपल्या जीवनामध्ये घ्या. आज हृदयामध्ये त्याचा राज्याभिषेक करा. आपल्या अंतःकरणामध्ये त्याला विराजमान करून घ्या. त्याला आमंत्रित करा आपल्या हृदयामध्ये, आणि त्याच्या नावाचा जय जयकार करा. जसं तो तुमच्या हृदयामध्ये येत आहे, जोराने मोठ्याने घोषणा द्या, आणि आपला उद्धार करताना आपला राजा म्हणून त्याला घोषित करा. प्रेज द लॉर्ड. आजपासून तुम्ही त्याची प्रजा होणार आहात, आणि तो हमेशा हमेशासाठी तुमच्या बरोबर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करो वाचलं वचन झालेला संदेश आम्हा सर्वांना समजण्यासाठी देव सहाय्य करो. या वचनाद्वारे परमेश्वर देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.
आज खूप आनंदाचा क्षण आहे, हा सावळ्याचा रविवार आहे, तर आपण मोठ्याने घोषणा देऊन त्या परमेश्वराचं आपल्या हृदयामध्ये स्वागत करूया. होसाना 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 हालेलुया हालेलुया. बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय. यस, धन्यवाद येशूला.